जुगाटे मॅन फ्रॉम नारिवली. भरपूर वर्ष नारिवली संघाला दिलेले आहेत. निवृत्तीनंतर 40+ च्या संघामध्ये नक्कीच त्यांचा सहभाग पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेट. डीपमध्ये लॉंग ऑफ आहे आणि उजव्या बाजूला देखील लॉंग ऑन एक क्षेत्ररक्षक आहेत. हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट चेंडू येतोय. अत्यंत चांगली ही कन्सेप्ट आणि नक्कीच मगाशीच विश्वनाथ मस्कर यांनी सांगितलं बाबूशा की नाईटची देखील स्पर्धा होईल 40+ची. तर 40+ आता मात्र खरं तर भरपूर स्पर्धा तुम्ही पाहतायत आणि 40+ला देखील एक चांगले दिवस आलेले आहेत. हो, चेंडू ऑन साईडला लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय चौकार. पहिला चेंडू डॉट होता, मात्र त्यानंतर हा चेंडू बघा ओव्हरपिच होता. एक क्रॉस द लाईन खेळले, आडव्या बॅटने खेळले, क्रॉस बॅटेड हा शॉट होता. ऑन साईडला पॉवर प्ले सुरू आहे आणि याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल अंश समर 11 दातिवली संघाकडनं. उर्दू विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र मिडॉनच्या वरून खेळतायत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफर आलेले आहेत, पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दादा विश्वनाथ मस्कर आहेत. मिडॉनला गुड फिल्डिंग. 40+ साठी नेहमीच तयार असतात आणि 40+ त्यांच्याच वाढदिवसानिमित्त वडोलीच्या मैदानावरती दरवर्षी स्पर्धा होते. यंदा नाईट स्पर्धा ठेवण्याचा नक्कीच त्यांचा मानस आहे आणि विश्वनाथ मस्कर यांनी एकदा ठरवलं की ते करून दाखवतात. हा चेंडू बॅटची कडा लागून शरीरावर आदळतोय. चेंडू सिली मिड ऑफला आला होता, पण राजू काटे यांना चेंडू उचलता आला नाही. धावचेची संधी होती, बॅटची कडा लागली होती, पण कडा लागल्यानंतर चेंडू नक्कीच शरीरावरती आदळला होता. टायमिंग व्यवस्थित झालं नाही. एक धाव येते. धावसंख्या धावपळकावरती आपण पाहत आहेत 7. आमच्यासोबत जगदीश पाटील आहेत गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत. खूप चांगलं गुणसंख्या लेखन. मी विनंती करणार रवी म्हात्रे यांना आणि नक्कीच राजेश म्हात्रे देखील आलेले आहेत आणि माणिकदादा भोईर यांना देखील इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहाल. सर्व मंडळी ज्येष्ठ मंडळी तुम्हाला मैदानावरती दिसतील आणि या मंचावरती देखील तुम्हाला नक्कीच या मंचाची शोभा वाढवत असताना दिसतील. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 7. पहिले षटक प्रगतीपथावरती राजू काडे अँड फ्रॉम नारिवली आणि आर्यन पार्थ 11 या संघासाठी खेळत असताना शिरीषला हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील झालाय. पंच मात्र या ठिकाणी लेग बायचा इशारा करतायत, कारण हा चेंडू मात्र एक्स्ट्रा सोडून जाणार होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारे पंच दाखवत आहेत की खूप जास्त हाईट होती आणि हाईट फॅक्टर असल्या कारणाने अपील स्वीकारलं गेलं नाही आणि अशा प्रकारे एक धाव लेग बायच्या रूपाने आली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 8. स्ट्राईकला मात्र फलंदाज यावेळेस अमोल गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स इनकडनं राजू काटे. ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅक टू द बॉलर. गुड फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण आहे बघा. 40+ मध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यावरून या खेळाडूंचा फिटनेस अजूनही 40 ओलांडल्यानंतर किती जबरदस्त आहे हे ती दृश्य तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. कौतुकास्पद आहे, कारण आपण नेहमी पाहत असतो की अंडर 19मध्ये आपल्याला भरपूर उत्साह, जोश, सळसळतं रक्त पाहायला मिळतं. नियमित क्रिकेटमध्ये देखील आपण पाहत असता, पण 40+ म्हटलं की आपण पाहत असतो की भरपूर जण भरपूर वर्षानंतर मैदानावरती उतरलेले आहेत. काही जण नियमितपणे सराव करतात, काही जणांना वेळ मिळत नाही, काही जण आपल्या व्यवसायामध्ये व्यस्त आहेत, नोकरीमध्ये व्यस्त आहेत, पण त्यातूनही वेळ काढून बरेच जण या क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि 40+च्या माध्यमातून कित्येक आठवणी समोर येत आहेत. पूर्वीचं क्रिकेट, आताचं क्रिकेट, आमूलाग्र बदल घडत गेला क्रिकेटमध्ये. तसा आदिमानवाचा मानव झाला, माणसाच्या आयुष्यामध्ये बदल सातत्याने घडत गेले. कौलारू घरं होती, तिथे मात्र आता सिमेंटची जंगलं तुम्ही पाहतात, मोठमोठे बंगले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर तसंच क्रिकेटमध्येही बदल घडत गेले. पूर्वीचा काळ हा एक वेगळा काळ होता. आज प्रत्येकाच्या शरीरावरती तुम्हाला ट्रॅक टी शर्ट पाहायला मिळते, प्रत्येकाच्या पायामध्ये शूज पाहायला मिळतात. पूर्वी काही जण स्लीपरवर क्षेत्ररक्षण करायचे, काही जण अनवाणी मैदानावरती
क्षेत्ररक्षण करायचे, स्लीपर घालून काही जणांना जमायचं नाही, बूट प्रत्येकाकडे नसायचे, क्वचित एखाद्या खेळाडूकडे असायचं, टी शर्ट नसायचं, काही जण शर्ट पॅन्ट घालून खेळायचे, जीन्सवरही खेळायचे, चपलीवरही खेळलेले. तर मैदानं अशी कुठे होती पूर्वी? खरं तर शेतामध्ये एखादी खेळपट्टी बनवायची, आजूबाजूला सगळं शेतांमध्ये मध्यभागी ही खेळपट्टी बनवली जायची आणि त्या शेतामध्ये नक्कीच गुरे चरायची, त्यामुळे त्या पावलांचे ठसे असायचे, त्यावर चेंडू पडल्यानंतर तो डायव्हर्ट व्हायचा, बांधांवर जाऊन कॅचेस पकडायचे. ही भरपूर आठवणी आहेत पूर्वीच्या. पण खरोखर आज 40+ माध्यमातून सर्व खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ नक्कीच अर्जुनभाई पाटील, त्याचबरोबर श्रीपतदादा म्हात्रे, बाळा बोराडे व संपूर्ण जे सदस्य आमची जी कमिटी आहे, कार्यकारिणी कमिटी 40+ची खूप चांगला प्रयत्न करते. आणि बघा, कोणी विचार केला होता की लीग होईल, कोणी विचार केला होता की नाईट स्पर्धा देखील होईल, त्यामुळे 40+ मध्ये देखील आता तुम्हाला दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल. पूर्वी खरं तर मॅन ऑफ द सिरीजला सायकलही नसायची, एखादी ट्रॉफी असायची. मला अनिल म्हात्रे सागावचे सांगत होते की ग्लास मला मिळाला होता मॅन ऑफ द मॅच, ग्लास, तेव्हा एखादी ढाल असायची, गणपतीची मूर्ती असायची किंवा वॉल क्लॉक असायचं भिंतीवरचं, हातातली मनगटी घडायला कधीतरी मिळायची. श्रीनाथ पाटील या ठिकाणी येत आहेत, वाईटचा इशारा येतो यावेळेस. भरपूर बदल घडत गेलेले. पूर्वी खरं तर या खेळामध्ये फारसा पैसा नव्हता, पण प्रतिष्ठा, मान सन्मान ही गोष्ट सर्वात मोठी असायची. आजही ती आहे, पण आज भरपूर प्रमाणात पैसा आलेला आहे. चेंडू ऑन साईडला सिरीज खेळत आहेत, स्क्वेअर लेगच्या दिशेने दिलीप पाटील, तिथे मात्र एक भिंद तुम्ही पाहू शकाल. दिलीप पाटील, कोण विसरेल दिलीप पाटीलला? खरं तर लहानपणी देसाई जेव्हा जेव्हा मैदानावरती उतरायचे आम्ही बघायला जायचो. देसाई सागाव, देसाई दानसर या लढती फार पाहण्यासारख्या असायच्या. देसाई संघ मैदानात उतरला की कोणी टॉसच करायला यायचं नाही. पूर्वी लॉट्स कुठे पाडले जायचे, इतकी दहशत या संघाची होती. तेव्हाचं क्रिकेट वेगळं क्रिकेट होतं. अपील प्लम सापडलेले आहेत, वारंवार संघर्ष करत होते, चेंडू मिडल व्यवस्थित करता येत नव्हता आणि यावेळेस मात्र नक्कीच सापडलेले देशांवर हा चेंडू जाणार होता. पंचांनी अपील स्वीकारलंय. हा पहिला धक्का लागतोय अंश समर 11 दातिवली संघाला. धावसंख्या धावपलकरती 11. थँक्यू DJ. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. शरद पाटील, मॅन फ्रॉम नारिवलीचे हे खेळाडू आहेत. अंश समर 11 अंश दातिवली या संघाने खरं तर ग्रामीण प्रीमियर लीग जिंकली होती. प्रमोद मडवी यांचा संघ जबरदस्त कामगिरी झाली होती GPL मध्ये. तेव्हा संघ अंश 11 या नावाने खेळला होता. आज अंश समर 11 या नावाने संघ खेळतोय. प्रमोद मडवी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही पाहिला होता आणि त्यांनी जाहीर केलं होतं की पुढच्या वर्षी माझा हा सेम संघ असेल, सारखाच संघ असेल, त्यामध्ये परिवर्तन होणार नाही. खरोखर जबरदस्त कामगिरी GPL मध्ये. आणि आता मात्र आपल्या 40+ स्पर्धेमध्ये हा संघ खेळताना दिसतोय. तो संघ वेगळा होता, हा संघ वेगळा. तो एक नियमित खेळाडूंचा संघ होता. हा मात्र 40+ खेळाडूंनी भरलेला हा संघ तुम्ही पाहताय. धावसंख्या स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 11 वरती. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. कमलाकर मामा त्या ठिकाणी आहेत. कमलाकर भोईर, एक कमलाकर नाव मला आठवतं, ते म्हणजे पारगावचं. जबरदस्त असे खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख राहिलेली आहे. वाडेकर संघ देखील दर्जेदार क्रिकेटसाठी जाणला गेलेला आहे. विजय पाटील असतील, मला आठवतं विजय पाटील, दत्ता हे सलामीला पूर्वी यायची. दत्ता देखील एक उत्कृष्ट असे डावखुरे फलंदाज होते. गोलंदाजी मार्कस शरद पाटील आहेत, तर श्रीनाथ, माफ करा, श्रीनाथ पाटील आहेत. फलंदाज शरद पाटील आहेत. श्रीनाथ हे नागाव गावाला बिलॉंग करतात आणि नागाव संघ यंदाच्या अंगामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये, जो रेग्युलरचा संघ आहे आणि काल देखील ते फायनलला पोहोचलेले आहेत.
सुपर 3 मध्ये यावेळेस चेंडू लॉफ्ट केलाय लॉंगाच्या दिशेने, उंची थोडी कमी पडली, खरं तर प्रयत्न खूप चांगला होता, चेंडू सीमा पार, चौकार. तर बाबूसा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्यांना आपण ऐकलं मागच्या सामन्यामध्ये, हिंदी भाषेमध्ये समालोचन करतात की वेगळी शैली त्यांची आहे, नेहमी एंटरटेन करत असतात. ओडिसा या राज्याला बिलॉंग करतात, पण महाराष्ट्राने त्यांना भरभरून प्रेम दिलं हे नेहमी ते आवर्जून सांगत असतात. 2 धावा दरम्यान पूर्ण करतायत, पण उजव्या बाजूला खरं तर आम्हाला दिसलं नाही, कारण समोर आमच्या हा मंडप असल्या कारणाने ते दिसलं नाही, पण इथे स्क्रीनवरती पाहायला मिळते की हा चौकार आहे आणि या चौकाराच्या मदतीने तुम्ही पाहताय धावसंख्या धावपलकावरती आपल्याला 20 पाहायला मिळते. 2 षटकं कंप्लीट झालेली आहेत. धावांची गती 10.00. मैदान अत्यंत चांगलं आहे. सुभाष पाटील, रमेश पाटील, नितीन पाटील, विनोद पाटील, ग्रामस्थ मंडळ संदप यांची ही मेहनत आहे. खरं तर एखादा कार्यक्रम घरात असला की उत्साह कसा असतो प्रत्येकाचा, पण त्यासाठी नियोजन, पूर्वनियोजन असणं फार गरजेचं आहे. खूप मेहनत घ्यावी लागते. या सर्वांनी मेहनत घेतलेली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. खेळपट्टी भरवण्यासाठी या मैदानावरती नक्कीच परिश्रम घेतले जात होते आणि ही आउटफील्ड इथं लेवल करण्यासाठी रोलिंग देखील सुरू होतं. तर सुभाष पाटील आणि रमेश पाटील, नितीन पाटील, विनोद पाटील व समस्त ग्रामस्थ मंडळाचं आम्ही कौतुक करतोय. खरं यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली. संकल्पना खूप आधी आली होती, पण आयोजित करण्याचा खरं तर जो विचार होता तो नक्कीच ग्रामस्थ मंडळ संदर्भ सर्वांनी या ठिकाणी ही स्पर्धा नक्कीच आयोजित केली, ही संकल्पना अस्तित्वात आणली. तर बाबूशांना नेहमीच सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहायला आवडतं आणि रायगड समालोचक समितीचे ते नक्कीच सदस्य, धावसंख्या 20 झालेली आहे आणि आम्ही देखील रायगड समालोचक समितीचे कोर कमिटीचे सदस्य आहोत आणि एक पहिली समिती जी महाराष्ट्रामधील नव्हे तर देशातील पहिली अशी समिती असेल जिथे रायगड समालोचक समितीमध्ये तब्बल 200 पेक्षा जास्त समालोचक, पंच आणि स्कोरर, अपडेटर्स यांचा समावेश आहे आणि आमचे विश्वनाथ दादा मस्कर याच रायगड समालोचक समितीचे ते प्रमुख सल्लागार आहेत. तर नक्कीच मैदानावरती सोपान पाटील तर परवाच आमच्या मैदानावरती आमच्याच भोपर संघाला पराभूत केलं होतं. बेथोडे संघाने दुसऱ्यांदा पराभूत केलेलं आहे. आम्हाला वाटलं आमचा भोपर संघ मागच्या सामन्याचा बदला घेईल आणि बेतोडेच्या खेळाडूंनी सांगितलं की आम्ही आज तुम्हाला सामना जिंकून देऊ, पण आमची फसवणूक केली आणि त्यांनी आमच्या संघाला पराभूत केलं. खरोखर कैलास तांडेल जबरदस्त आजही खेळत आहेत. सोपानची गोलंदाजी अत्यंत चांगली राहिली. हा चेंडू यावेळेस लेग स्टंप सोडून जाणार आहे. पंचांचा इशारा, ते चेंडू वाईड आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सोपान. हा चेंडू पायात होता, फ्रंट फूट वरील चेंडू ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र होते चूक आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. चौकार येतोय. फलंदाज आपण पाहतो त्यावेळेस शरद पाटील यांच्या बॅट मधून येतोय हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 25. ओ यावेळेस मिस केलाय. धावचीची संधी आहे, ही देखील गमावलेली आहे. वाईटचा इशारा आहे तो पंचांचा. पंचांच्या भूमिकेत अभय सर, अभय पाटोळे सर आणि त्याचबरोबर सुदीप आंबोळे सर. व्यावसायिक पंच, पूर्वी ज्या गावात स्पर्धा त्याच गावातले पंच आणि काही वर्ष पूर्वीपर्यंत हेच चित्र होतं, पण आता प्रत्येकाला पंचांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे जाणवलं आणि आता मात्र अनेक स्पर्धांमध्ये, स्पर्धा छोटी असो किंवा मोठी, तुम्हाला व्यावसायिक पंच पाहायला मिळत आहेत आणि
एक चांगले पंच असणं गरजेचं आहे, कारण पंचांच्या निर्णयावरती भरपूर गोष्टी अवलंबून असतात. एखादा निर्णय इकडे तिकडे झाला तर सामन्याचं चित्र बदलतं. पण पंचगिरी ही एक फार जोखमीची जबाबदारी, फार रिस्की जॉब आहे. 100 डिसिजन चांगली द्या, कोणीच काय बोलणार नाही, पण एखादा 19-20 झाला की लगेचच बोट उचललं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आंतरराष्ट्रीय पंचांकडनंही चुका होताना आपण पाहिल्यात. अहो, ग्राउंड अंपायर नव्हे तर तिसऱ्या पंचांकडनंही चुका होत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा पंचांना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं. 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दशरथ पाटील नेहमी म्हणतात की जुगारात हरल्यानंतर बायकोवर राग काढला जातो आणि सामना हरल्यावर पंचांवरती राग काढला जातो. पण असं होता कामा नये आणि आपल्याकडे सहसा तसं होत नाही. आता मागेच मुरबाडमध्ये आपण पाहिलं तर बाबूशा एका विकेटकीपरने कानाखाली लगावली स्वतःच्याच खेळाडूच्या. तो फक्त झेल पकडायला आला, थोडासा धक्का काय लागला, पण त्याने कानाखाली लागली. भगवा चषक ती स्पर्धा मी कव्हर करण्यासाठी गेलो होतो, त्याच्या एक दिवस आधी गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी तो प्रकार घडला होता. हो, हा चेंडू पाहत होता, ऑन साईडला वळवला आहे. कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळत आहेत. खूप चांगला हा स्ट्रोक होता आणि नक्कीच त्यासाठी चांगलं पद्धल आली त्या मनगटी फटका. खरं तर हे फटके जेव्हा आपण पाहतो आपल्याला मोहम्मद अझरुद्दीनची आठवण येते. पायातले चेंडू, खरं तर भारतीय खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. मोहम्मद अझरुद्दीन नंतर हैदराबादचे आपण VVS लक्ष्मण यांना पाहिलं. त्यानंतर द्रविड असतील, विराट कोहली, सचिन. हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, थोडीशी चूक झाली आहे, थोडीशी नाही, आता ही मोठी चूक होणार. कारण चेंडू जर सीमारेषेबाहेर गेला तर नक्कीच इथे 4 धावा. लेग बायचा इशारा आहे, पायाला ब्रश करून चेंडू गेला. गोलंदाज करून करून काय करणार. गोलंदाजाला जर इथे क्षेत्ररक्षकांची साथ नाही मिळाली तर नक्कीच त्याचं मानसिक खच्चीकरण होत असतं आणि इथे सोपान मात्र निराश आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण पाहताय 37 दरम्यान देसलेपाडाचे आमचे मान्यवर पांडुशेठ मामा यांचं आगमन झालं आहे. तर पांडू मामांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 40+ ग्रामीण प्रीमियर लीग 2021च्या या पहिल्या पर्वात या दुसऱ्या दिवसामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. खूप चांगली ही स्पर्धा, खूप चांगलं आयोजन यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा GTC या वाहिनीवरती तुम्हाला पाहता येईल. प्रथमेश गायकर मॅन फ्रॉम वाकणचे आहेत आणि खूप चांगले ऑपरेटर आहेत. आणि त्याचबरोबर नक्कीच आमच्यासोबत सँडी आहेत आणि सँडी मोरे मॅन फ्रॉम मोठागाव. आणि त्याचबरोबर आमचे अभिजित वाईटचा इशारा आहे ते पंचांचा. हे षटक थोडंसं महागडं ठरते कारण अवांदरच्या स्वरूपात धावा येत आहेत. वाईट चेंडू हे शेवटच्या टप्प्यामध्ये फार महागात पडतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता येता 38. पुन्हा एकदा सोपान. हो, हा चेंडू बॅटवर आला नाही, व्यवस्थित टायमिंग झालं नाही. मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. इथे दबाव आधीच टाकला होता. पहिली धाव जेव्हा वेगाने घेतली होती ना तेव्हाच थोडासा दबाव टाकला आणि तो दबाव टाकण्यामध्ये त्यांना यश आलं. क्षेत्ररक्षणाकडनं चूक झाली आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 40. खूप चांगली धावगती आहे. या षटकात तब्बल धावा आलेत 20. पहिल्या षटकात 8 होत्या आणि धावांची गती पहिल्या षटकाच्या अखेरीस 8.00 होती. दुसऱ्या षटकात पाणी घेऊन जा. दुसऱ्या षटकात 12 धावा आल्या. एकूण धावा आपण पाहतो 20 होत्या. धावांची गती होती 10.00. तिसऱ्या षटकात 20 धावा आल्या आणि एकूण धावांची जर तुम्ही गती पाहिली तर 3 षटकाच्या अखेरीस 13.33 अशी ही धावांची गती आहे. एक गडी गमावलेला आहे. फलंदाज बाद होणार आपण पाहतो शिरीष जे LBW बाद झाले. त्यांनी बाद होण्याआधी एकूण धावा केल्या होत्या 2 धावा केल्या होत्या. 3 चेंडूंचा त्याने सामना केला होता. पण अमोल हे मैदानावरती खूप चांगली फलंदाजी करत आहेत. त्यांच्या बॅटमधून 3 चौकार आले. दरम्यान जनार्दन मामा नक्कीच सर्वांचे लाडके परिचयाचे कंबालपाडाचे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर नक्कीच किरण पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. स्वर्गीय मानव पाटील यांचे पिताश्री वडील. मानवच्या जाण्याने खरोखर खूप मोठा धक्का बसला होता संपूर्ण परिवाराला, संपूर्ण संदर्भ गावाला. आणि नक्कीच एक क्रिकेट प्रेमी म्हणून नक्कीच त्याला एक उपाधी देण्यात आलेली आहे ग्रामीण क्रिकेट समितीच्या वतीने. विनोददादांनी नक्कीच तशी परवानगी दिली. एक डाय हार्ट फॅन होता संदर्भ संघाचा
आणि नेहमीच संदर्भ संघ जेव्हा जेव्हा खेळायचा किंवा इतर संदर्भ संघ जरी खेळत नसला तरी क्रिकेट त्याच्यासाठी खरोखर फार जिव्हाळ्याचा विषय होता. आणि नक्कीच तर चेतन या ठिकाणी येत आहे. तर चेतन मात्र मैदानामध्ये आम्हाला हल्ली दिसत नाही. एक उत्कृष्ट असे गोलंदाज. भरपूर जण करता वेळेअभावी किंवा कामधंद्यामध्ये व्यस्त झाल्या कारणाने क्रिकेटला तितकासा वेळ देता येत नाही. बरेच जण म्हणतात की क्रिकेट खेळून काय होणार असा देखील समज आहे काही जणांचा. पण जबाबदारी सांभाळून जर तुम्ही कुठलाही तुमचा छंद जोपासला तर कोणीही त्यावर हरकत घेणार नाही. पण फक्त क्रिकेटच खेळत राहिला तर नक्कीच तुम्हाला घरातून देखील त्याला नकार येईल. होया मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर राजू काटे. हा चेंडू समोर खेळतायत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आले होते पण चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार आणि हा येतोय चौकार. तर धावसंख्या धावफलकावरती 44. एक गडी गमावला. पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं तर खूप जबरदस्त भागीदारी दुसऱ्या गड्याची आपण पाहिली होती. 43 धावांची भागीदारी पाहिली होती. हा चेंडू यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस चूक झाली थोडीशी. क्षेत्ररक्षणात भरपूर चुका झाल्या त्यामुळे नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला खूप धावा मिळाल्या. आणि इथे बघूया पंच सांगतात की एक धाव शॉर्ट आहे. आणि आता मात्र एक धाव नक्कीच इथे कमी असेल कारण धाव घेताना बऱ्याचदा घाई गडबडीत क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग केली जात नाही आणि त्यामुळे हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट इज शॉट. पंचांचा इशारा येतोय. षटकार. हा पॅरल स्ट्रोक होता. जमिनी समांतर हा स्ट्रोक. जबरदस्त पूल सक्सेसफुल. चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू. बघा गोलंदाज नारोलीचे आहेत आणि फलंदाजही नारोलीचे आहेत. एकमेकांच्या समोर नेहमी सराव करत असतात. एकमेकांच्या सोबत खेळलेले आहेत. पण शरद सांगतायत की तू माझा मित्र असशील गावामध्ये. तू माझा भाऊ असशील मैदानाच्या बाहेर. इथे मी खेळणार माझ्या संघासाठी आणि माझा संघ अंश समर 11 दातिवली संघासाठी एक मोठं लक्ष डोळ्यासमोर तुमच्या नक्कीच ठेवेन. पुढे आले फ्रंट फूटवरती. झेल ची शक्यता होती पण चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 53 धावा. खूप चांगली धावगती राखलेली आहे. खरं तर टॉस गमावल्यानंतर बॅटिंगला सामोरे गेले होते. मागच्या सामन्यात देखील स्वर्गीय शिवाजीदादा शेलार खंबाळपाडा संघाने 68 धावा धावफलकावरती लावल्या. तर टॉस गमावून आणि आता इथे समर 11 अंश समर 11 दातिवली संघ देखील सुस्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. राजू काटे पहिल्या षटकात फक्त धावा दिल्या होत्या 8. हे षटक थोडंसं महागडं होताना. हा चेंडू पायात. LBWचा अपील करतायत. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू ऑफ स्टंप सोडून जाणार होता. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय आणि या लेग बायच्या रूपाने ही एक धाव धावफलकावरती ॲड होते. धावसंख्या धावफलकावरती 54. चौथं षटक प्रगतीपथावरती. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक आता येत आहे. स्ट्राईकला यावेळेस फलंदाज येत आहेत शरद पाटील. अमोल आहे स्ट्राईकला. हा चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक खूप मागे आहेत. लॉंग ऑनवरनं एक क्षेत्ररक्षक वेगाने गेलाय पण मिड विकेटवरनं एक क्षेत्ररक्षक डीपमधून वेगाने येत आहेत. तोपर्यंत या 2 धावा. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. फक्त चौकार षटकारच नाही तर सिंगल डबल्सवर देखील लक्ष केंद्रित केलेले आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय ती म्हणजे 56. या षटकात 16 धावा आलेल्या आहेत. आपण पाहिलं तर 3 षटकात 40 ही धावसंख्या होती. या षटकात 16 आलेल्या आहेत. आपण राजू काटे यांच्या 2 षटकांचं पृथक्करण करूया. आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 8 धावा दिल्या. दुसऱ्या षटकात 16 धावा दिल्या. 2 षटकात त्यांनी 24 धावा दिल्या. त्यांचा इकॉनॉमिकल रेट राहिला 12.00 आणि गडी मात्र त्यांना एकही बाद करता आला नाही. आणि या 2 षटकात 24 धावा मात्र खर्च त्यांच्याकडनं झालेले आहेत. संघ मजबूत स्थितीमध्ये. बघूया अखेरच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत.
यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये ही स्पर्धा सुरू. एकूण 6 लढती असतील. एखाद्या संघाने जर 3 सामने जिंकले तर त्या संघाचा सुपर 3 मध्ये नक्कीच मार्ग मोकळा होईल. पण जर 2-2 सामने जर जिंकले प्रत्येकाने तर कदाचित एखादा दुसरा सामना अतिरिक्त आपल्याला खेळवावा लागेल. काल मात्र असं झालं नाही. काल बाळा बोराडे यांचा संघ नक्की सुपर 3 मध्ये पोचलेला आहे. बाळांच्या बाबतीत सांगायचं तर नवापाडा संघासाठी झटणारा हा खेळाडू खरोखर अर्जुनभाई पाटील यांचे एक जवळचे मित्र. आणि बाळांनी एक रेकॉर्ड केला होता जेव्हा त्यांना 19 गडी त्यांनी बाद केले होते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये. त्यानंतर त्यांनी खरं तर स्वतःचं वेट जे लॉस केलं होतं ते म्हणजे 16 किलो वजन त्यांनी कमी केलं होतं स्वतःचं. हा चेंडू कडकडाचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद होत आहेत. हा लागतोय दुसरा धक्का. ही भागीदारी इथे झालेली ब्रेक आणि ही भागीदारी ब्रेक होणं फार गरजेचं होतं. आणि अंतिम षटकामध्ये अतुलने आल्याच इथे मात्र या जोडीला फोडलेले दुसरा धक्का. छप्पन्न धावसंख्या झालेली आहे. आणि मैदानावरती वसंत पाटील येत आहेत जे नक्कीच घारेली संघासाठी कर्णधाराच्या भूमिकेतही त्यांना आपण पाहिलेले आहे. आणि त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. वसंत असतील, राम असतील, हे दोन बंधुराज. तर बघूया वसंत येत आहेत स्ट्राईकला. हा चेंडू ऑनसाइडला खेळतायत. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर गॅप मध्ये आणि हा येतोय चौकार. तर 60 ही धावसंख्या झालेली. वसंतने इथे आल्याच स्वतःचा स्वतःच्या अकाउंटचा श्री गणेश मात्र चौकाराने केलेले आहे. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 60. अखेरचं हे षटक आहे. हा चेंडू यावेळेस मात्र मिडविकेटच्या दिशेने A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक. काय टायमिंग होतं बाबूशा, तुम्ही पाहिलं तर रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळालं. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण श्रीनाथ यांचं, मॅन फ्रॉम नागाव. नागाव संघ, दहिसर संघ यंदाच्या हंगामात लक्ष वेधून घेत आहेत. हा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने विश्वनाथ मस्कर त्या ठिकाणी आहेत. एक धाव पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 68. सकाळी 68 आपण टोटल पाहिली होती, मात्र त्याहीपेक्षा पुढे हा संघ जाऊ शकतो कारण अजूनही चेंडू शिल्लक आहेत. एक चेंडू शिल्लक आहे, बघूया काय घडतंय. हा चेंडू यावेळेस मात्र बीट केले, डॉट चेंडू. आणि पहिल्या सामन्यात जी धावसंख्या होती 30 धावसंख्या या सामन्यात देखील आपण पाहतायत 68 पाहायला मिळते. जे अंश समर 11 दातिवली संघाने नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला सामोरे जात असताना 68 धावा 2 गड्याच्या मोबदल्या धावफलकावरती लावलेले आहेत. 69 धावांचं लक्ष्य आर्यन पार्थ 11 या संघाला
चेस करायचं आहे हे टार्गेट. 5 षटकांमध्ये विश्वनाथ दादा यांचा हा संघ आणि या संघामध्ये नक्कीच दिलीप पाटील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि दिलीप पाटील हे सलामीला खूप चांगली बॅटिंग करतायत अशी त्यांची आजवरची ओळख राहिलेली आहे. पण बघूया ऑन पेपर तुमचा संघ किती ताकदवर आहे हे महत्त्वाचं नसतं, मैदानावरची कामगिरी ही फार महत्त्वाची असते. बघूया अमोल हे नाबाद राहिले ज्याने 12 चेंडूत 25 धावा केल्या आणि नक्कीच खूप जबरदस्त सलामीला आले. सलामीचे फलंदाज ज्याने नाबाद 25 धावा 210चा स्ट्राईक रेट त्यांचा राहिला. दुसऱ्या बाजूला शरदने देखील 18 धावांचं योगदान दिले. 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. 9 चेंडूचा सामना केलाय. तर शिरीष मात्र 3 धावसंख्येवरती बाद झाले आणि वसंतने मात्र 4 चेंडूत झटपट 11 धावा केल्या. एक षटकार एक चौकार त्यामध्ये सामील होता आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र संपन्न होते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अंश समर 11 दातिली संघाने केल्या धावा 68. 69 धावांचं टार्गेट आता मात्र पूर्ण करायचं आहे आर्यन पार्थ 11 या संघाला. आणि द्वितीय सत्रामध्ये क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचं युद्ध सुरू होईल. आणि द्वितीय सत्रामध्ये कशा प्रकारे हे दोन संघ कामगिरी करतात. आर्यन पार्थ 11 हा संघ ही धावसंख्या चेस करणार की अंश समर 11 दातिली संघ त्यांचे गोलंदाज ज्यांच्या फलंदाजांनी खरं तर एक मोठं लक्ष्य टार्गेट सेट केलं आहे. या टार्गेटला ते नक्कीच इथे अबाधित ठेवतील, त्याचं संरक्षण करतील. या सर्व प्रश्नांची उत्तरं द्वितीय सत्रामध्ये मिळतील. आणि द्वितीय सत्र कसं असेल या ऐकूया आपण बाबूसा यांचा आवाज. शिरोशायरीचा हा बादशाह एक जबरदस्त असा एंटरटेनर यांना आपण द्वितीय सत्रामध्ये ऐकूया या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात उत्तरार्ध. धन्यवाद. तो चलिए फील्ड का रचना कीजिए। चलिए हमारे सुभाष पाटिल सर देखिए बड़ी यहाँ पर आयोजनकर्ताओं की भूमिका निभाते हैं, उनकी तरफ से यहाँ पर लगातार मैसेज है, थोड़ा जल्दबाजी कीजिए फील्ड प्लेसमेंट, क्योंकि समय वक्त बचेगा तो आज और एक मुकाबला खेला जाएगा, 6 की जगह 7 मुकाबला। तो चलिए मैच तो चलिए बात करेंगे जो आप अभ्यास कर रहे हो ना, थोड़ा विकेट के दूर अभ्यास कीजिए। विद्युत पाटिल सर बिल्कुल आपका तहे दिल से शुक्रिया, क्योंकि एक प्रोफेशनल कमेंटेटर्स है जिनकी आवाज़ मैंने कल ही जिक्र किया। थाने रायगढ़ लीजिए, बदलापुर से भिवंडी, काफ़ी इलाकों में उनकी आवाज़ गूंजती है, जिन्होंने एक बेहतर एक कवि इतनी खूबसूरत लिखते हैं। खिलाड़ियों के ऊपर लीजिए, आयोजनकर्ताओं के ऊपर लीजिए, और कई सारा देखिए गाना उनकी सॉन्ग लॉन्च हो चुकी है। और विनोद पाटिल सर देखिए इसे दिखने में सादा सीधा लगते हैं, लेकिन भगवान ने उनके अंदर काफ़ी खूबसूरत चीज़ें दिया हैं। तो चलिए चलेंगे यहाँ पर सुभाष पाटिल सर की बात करेंगे तो विनोद पाटिल सर दिन ब दिन उनकी दिमाग कंप्यूटर बनते जा रहा है, शायद आगे जाकर और भी बेहतर काम। सही में सुभाष पाटिल सर, मैं तो आपको 3-4 साल से देखते आ रहा हूँ, लेकिन हर साल कुछ ना कुछ आपकी तरफ से कुछ अलग देखने को। जय पवार सर पैनल से माने जाते हैं, लेकिन इस पैनल के में हुनर से अंपायर इनका नाम आता है हमेशा। तो चलेंगे, बड़ी मैच है, कहते ना मेहनत करते रहिए उसका फल मिलता रहेगा। लेकिन यहाँ पर देखते हैं टारगेट से जो पिछला मैच में हमने देखा था ना, वही टारगेट लग रहा है, वही रिप्ले। लेकिन देखते हैं इस बार नतीजा क्या होगा, क्योंकि पिछला मैच भी काफ़ी करीब गया था, आखिरी ओवर तक गया था। आखिरी ओवर में 19 का जरूरत था, लेकिन वहाँ पर लगातार विकेट गिरा था। लेकिन उस हिसाब से देखा जाए तो यहाँ पर थोड़ा शुरुआत में विकेट बचाना होगा और कुछ रन जोड़ना होगा, और ये काम मेरे हिसाब से श्रीनाथ, जवागल श्रीनाथ नहीं है, ये नागांव के श्रीनाथ हैं।
और उनके साथ देखिए राजू गाडे गारविल से बिलोंग करते हैं, लेकिन देखिए इस आज ये टीम देखिए आर्यन पर्थ 11 के नाम से टीम उतरता हुआ, और समर 11 दातेली टीम का भी तारीफ करना चाहूँगा। 68 रन बना लिए, देखिए 69 की टारगेट रख दिए हैं। ये दातुली की बात आती है तो निश्चित रूप से कल ने भी हमने देखे थे, मुतराम दलवी साहब वहाँ पर तशरीफ रखे थे। एक बड़े लेजेंड खिलाड़ी हैं, तहे दिल से उनका भी तारीफ करना चाहूँगा। मैच का मज़ा लेते हुए, आनंद लेते हुए यहाँ पर एक देख दिल के इंसान। एक ज़माने में बात करेंगे ना, जब मैंने कमेंट्री की शुरुआत किया था 3-4 साल पहले, और तभी हमने उनकी गेंदबाजी देखी थी। क्या कमाल की गेंदबाजी था उनका। और ये चलिए भाई, इस बार गेंद को खेल दिया, फील्डर हैं लेकिन इस गेंद को रोका गया। लेकिन देखते हैं कितना रन। देखिए यहाँ पर हम स्क्रीन पर देख सकते हैं, ओहो यहाँ पर क्या हो रहा है। नीलेश जी, गेंद आपसे हाथ से नहीं निकल रही है। कहते हैं ना, गार्डन में फूल खिलने से पहले कहीं बकरी ना खा जाए, कहीं मैच आपको बचाने की कोशिश में मैच निकल ना जाए, तो ये सब चीज बचाना होगा। किरण जी दिल भी लीजिए, रुपेश जी नायक लीजिए, भैबो जी हमारे खास मित्र दातिल से इस मैच का मजा ले रहे हैं। और ये हिट देखिए भाई, जैसे बंदूक से निकलती है गोली, इसका 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 इसका। देखिए आपने पिछली गेंद में क्या किया, विनोद सर। देखिए पिछला गेंद खराब फील्डिंग हुआ, जहां 3 रन मिला और स्ट्राइक मिला श्रीनाथ को, और उसके बाद राजू ने छक्के लगाए, श्रीनाथ ने ओहो वाह रे वाह, छा गया गुरु, क्या कमाल किया। ऑफ ड्राइव देखिए कवर के ऊपर से, और एक निकला दे देना चौका चौका। धन्यवाद। इसलिए तो दोस्तों कहते हैं, अपनों को धोखा और दुश्मन को मौका, ये कभी मत दो। और आपने मौका दिया, 3 रन जहां बना वहां से स्ट्राइक रोटेट हुआ, और उसके बाद देखिए यहां पर राजू काटे यहां पर लगा दिए छक्के के बाद चौके। और ये चले इसके बाद देखिए ताकत के साथ नजाकत, ये अच्छी क्रिकेट। कहते हैं ना, बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक भी बन जाओ। हर गेंद के पर छक्के लगाने से बेहतर कभी कभी सिंगल डबल का भी सहारा ले लो। आज इसलिए देखिए राहुल द्रविड़ को भी याद किया जाता है, टेस्ट क्रिकेट का दीवार क्यों माना जाता है। और राहुल द्रविड़ के बाद टेस्ट में बात करेंगे ना, ऐसे कोई खिलाड़ी अभी हिंदुस्तान टीम के लिए खेल रहा है, वो अजिंक्य रहाणे। अगर ये टेस्ट मैच को बचा सकता है तो वो अजिंक्य रहाणे, अगर उनका सती के इनिंग्स लगता है बतौर कप्तानी। देखिए पूरी टीम, मैं कहूंगा हिंदुस्तान टीम लग नहीं रहा है, उस ऑस्ट्रेलिया दौरे पर अभी हैं। 12 खिलाड़ी इंजरी के कारण बाहर हो चुके हैं, और क्वारंटाइन के कारण से बाकी खिलाड़ी भी वहां पहुंच नहीं सकते हैं। पहले जाके क्वारंटाइन में रहना पड़ता है, तब तक टेस्ट सीरीज खत्म ही हो जाएगा। और देखिए क्या नवदीप सैनी इंजरी थे, उन्हें मैदान के ऊपर उतारा गया। ऐसा भी सवाल उठ रहा था कमेंट्री बॉक्स पर जब मैच चल रहा था, क्या मैदान में रवि शास्त्री को उतरना पड़ेगा आखिर में, जो कोचिंग के रूप में पहुंचे हैं। और यहाँ देखिए कितनी अच्छी साझेदारी। कहते हैं ना, उम्मीद से करते थे इंतजार कि शायद सपनों में मुलाकात हो जाए, और चाहते थे टीम की शुरुआत कुछ चौके छक्के से हो जाए। 16 रन पहला ओवर बगैर किसी नुकसान से, लेकिन प्रभावित किया यहाँ पर राजू काटे। घारीली बिल्कुल पंडित दादा की याद आता हुआ निश्चित रूप से एक 40+ में जान डालते हैं कमेंट्री में। उनका तहे दिल से शुक्रिया अगर इस मैच को देख रहे होंगे। और ये चलिए भाई, फिर से एक बार आपने क्या छोड़ दिया, यानी मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। इस तरह की क्या छोड़ता है तो फिर हम गेंदबाज को क्या आवाज़ उठाएं। देखिए गेंदबाज तो अपना काम करते जा रहा है, लेकिन देखिए जानबूझकर कोई क्या छोड़ता नहीं है, आसान नहीं रहता है। हमें कहना बड़ा आसान रहता है। हम ठंडी में बैठे हैं, बड़े आराम से बैठे हैं प्रथमेश जी, इसलिए हमें कहना आसान रहता है। मैदान के अंदर प्रेशर जब मैच रहता है सेकेंड इनिंग्स का, इतना आसान नहीं रहता है। और ये चलिए भाई, ये श्रीनाथ जी नहीं रुकेंगे भाई, ये चौके दाग कर सांस लेंगे।
तो चलिए संदीप ठाकुर साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए तहे दिल से उनका स्वागत है स्पोर्टी प्लस ग्रामीण प्रीमियर लीग में। क्या बात है, देखिए सुबह सुबह मेहमानों का घर आना, सबसे ज़्यादा खुश भगवान होते हैं मेहमान जब घर पे आते हैं। और ये चलिए भाई यहाँ पर श्रीनाथ जी क्या कर रहे हैं, जैसे कहते हैं ना, हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, ठोक दीजिए। धन्यवाद डीजे। चलिए यहाँ तो हमें तो लूट लिए दोनों बल्लेबाजों ने। दोनों बल्लेबाज देखिए पर पंख खोल चुके हैं। इन दोनों बल्लेबाज को रोकना थोड़ा मुश्किल हो रहा है, कैसे रोका जाए, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले चल रहे हैं, 3 फील्डर हैं सर्कल से बाहर। और इसके बाद देखिए मौका बना था, इसे हाफ मौका को फुल में कन्वर्ट करना चाहिए। बात करेंगे ये साझेदारी तोड़ना जरूरी है, तब जाकर ये टारगेट आपको है ना बड़ा लगेगा। 69 रन, अगर ऐसे बल्लेबाजी चला तो मेरे हिसाब से चौथा ओवर तक मैच समाप्त हो जाएगा। लेकिन क्रिकेट है दोस्तों, एक आध ओवर में मैच बदल सकता है। और विनोद सर देखिए कितनी मजा आ रहा है, मुझे लग नहीं रहा है एक समय के लिए, मैं तो ये नहीं कहूंगा कि 40 प्लस का मैच हो रहा है। आप मुझे 100 बार भी कहोगे मैं नहीं कहूंगा, लेकिन से जो है 40 प्लस ग्रामीण लीग ये तो कहना पड़ेगा। देखिए कितनी बढ़िया अपर कट, वाह रे वाह, यहां पर भलाई विकेट मिला, लेकिन क्या टाइमिंग, क्या प्लेसमेंट था गुरु तेरा। धन्यवाद। चलिए क्या बात है, देखिए हम ग्रामीण मैच में देखते हैं ज़्यादातर प्रथम जे सी डी गट ऐसा बनाया जाता है, ए बी डी ऐसा गट बनाया जाता है। लेकिन देखिए ये 40 प्लस है, ये तो मैं कहूँगा ये आपको बी गट में टक्कर दे देगी ये टीम ए गट से भी। कितनी अच्छी बल्लेबाजी, देखिए क्या अभ्यास है। डॉट गेंद खेलने के नाम नहीं, भलाई विकेट गिरा यहाँ पर राजू काटे का, लेकिन एक दमदार शुरुआत किए थे नए बल्लेबाज सुपन पाटिल। देखिए फिटनेस देखिए कितनी अच्छी, तगड़े दिखाई दे रहे हैं, पूरी तरह से हट्टे कट्टे हैं नौजवान के जैसे। ये चलिए बाउंसर से किया गया हमला, जैसे कहते हैं ना सिगरेट पीने से कैंसर, शराब पियो तो डांसर, अगर सर के ऊपर गेंद जाए तो बाउंसर। ये थोड़ा सर से नीचे था इसलिए बच गए, और एक आध बाउंसर होना जरूरी है। और यहाँ पर चलिए पहला ओवर का खेल समाप्त हुआ है, दो ओवर का खेल समाप्त हुआ है। और पहला ओवर का जब खेल समाप्त हुआ था 16 रन, सेकंड ओवर में मैं कहूँगा थोड़ा सा वापसी बिग विकेट से यहाँ पर राजू काटी का विकेट गिरा। और स्कोर की बात करेंगे, देखिए बना है 26 रन, तो रास्ता अभी भी आसान है। 26 रन बना है 12 गेंद के ऊपर, देखिए अभी भी 18 गेंद बचा है जो 69 रनों की टारगेट से। 43 रनों की जरूरत है। चलिए श्रीनाथ जब तक है मैदान के अंदर ना, नागांव टीम बात करेंगे उनकी। देखिए ग्रामीण टीम जो खेल रही है काफ़ी साल अच्छी फॉर्म में टॉच में है। श्रीनाथ जी देखिए अपने गांव के लिए ग्रामीण खेल खेल कर आ गए। अभी देखिए यहाँ पर से डोंबोली विभाग के लिए देखिए इस ग्रामीण प्रीमियर लीग में क्या खूब रंग भरते हुए हमारे देखिए यहाँ पर मेहमान नवाजी। देखिए मेहमानों का आना और आकर यहाँ पर तशरीफ रखना, और यही अदा कर देता है हर किसी को दीवाना। देखिए खजीनदार बाला वोडारी साहब देखिए कितनी बड़ी हस्ती हैं, दुबई दौरा कर चुके हैं टीम के साथ। एक 40 प्लस के बात करेंगे मास्टर माइंड है। और ये चलिए टूर्नामेंट के देखिए कटआउट कितना बेहतर लगाया गया है, बैनर जो आप देख सकते हो। अब यूट्यूब के माध्यम से ये चीज़ ना बहुत अच्छा लग रहा है जब कैमरा वहाँ तक पहुँचता है। प्रथमेश जी चलिए अंपायर की तरफ से कुछ इशारा, कुछ बुला रहे हैं शायद, चलिए आयोजनकर्ताओं की तरफ से। चलिए विनोद जी पाटिल साहब देखिए मैदान के अंदर जाते हुए, ये इन लोगों का मेहनत है भाई। कहते हैं ना एक इंसान से बड़ी कामयाबी नहीं मिलती है, काफ़ी लोगों का यहाँ पर एकता होना ज़रूरत है। जुड़ कर रहोगे तो विनोद जी हर चीज़ कामयाब होगी। और ये जो 40 प्लस ग्रामीण प्रीमियर लीग बात करेंगे ना, इसमें बहुत एकता बहुत बड़ा है।
तब इस मुकाम तक ये पहुंचा है। इसलिए तो कहता हूं दोस्तों, जुड़ गए तो शेर भी घबराएगा, अगर टूट गए तो गिदड़ भी सताएगा। तो ये जो एकता है ना, ये जुड़े हैं, ये उनकी ताकत है, पहचान है। चलिए यहाँ पर आप देख सकते हैं प्रेजेंटेशन बॉक्स पर आर्यन पर्थ 11 ओनर देखिए उनके दिलीप वाइकर जी लीजिए, पद्माकर निशाली सर लीजिए, उसके बाद देखिए आर्या 11 ओनर के देखिए यहाँ पर दिनेश सेठ पाटिल साहब लीजिए, रेडमी 11 के। तो चलिए बात करेंगे जो बाहर जो आपके कुछ समर्थक हैं या कुछ खिलाड़ी हैं, उनसे गुजारिश करते हैं आप कोई सलाह मशवरा बाहर से मत दीजिए और वो फील्डिंग मत लगाइए, क्योंकि जो अंदर कप्तान हैं उन्हें ये काम करने दीजिए। और एक चलिए यहाँ से निकला वाना 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 ग्रेट सिक्स। तो चलिए युगेंद्र जी भी देखिए इस 40 प्लस में क्या बात है, वो अकलन से हैं, क्रिकेट का शौक है। देखिए काफ़ी दिनों लंबे समय के बाद उनका भी प्याज बुझता हुआ, ये पानी से क्रिकेट, और क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है भाई। ओहो, डर कर दिया पैदा, वाइड का जवाब। कितनी खूबसूरत अंपायरिंग देखिए, इनकी भी मैं तारीफ करना चाहूँगा। तो चलिए जब भी एक्स्ट्रा गेंदें जाती है ना, तब बल्लेबाज के ऊपर दबाव हट जाता है, थोड़ी सी मदद मिलता है। यहाँ पर देखिए लेग स्टंप के बाहर जाता है तो लेग बिफर का चांस भी कम रहता है आपको, और जब थोड़ा हल्की से भी बाहर जाता है तो वाइड आपको सीधा विकेट छोड़ना होगा। लेकिन यहाँ पर देखिए ऑफ स्टंप के काफ़ी बाहर था गेंद। लेफ्ट हैंड बल्लेबाज हैं, तगड़े हैं स्वपन पाटिल। अरे वाह, स्वपन के बल्ले से और एक AK-47 6 रन। धन्यवाद धन्यवाद डीजे। कहते हैं ना प्रथमेश जी, ब्राह्मण की बोली और AK-47 की गोली ये काफी पावरफुल होती है, और स्वपन पाटिल के देखिए पावरफुल छक्का। चलिए पद्माकर देशवाल साहब देखिए टीम के ओनर्स हैं, उनकी तरफ से अगर एक छक्का और लगा 1000 रुपया, लेकिन छक्के तो नहीं लगा, लेकिन चौका ही देके गया, काम तो कुछ समय के लिए आसान कर दिया गुरु। और क्या कमाल की बल्लेबाजी ये बंदा करता हुआ भाई, जितनी तारीफ करो। स्वपन पाटिल के लिए एक बार जोरदार ताली होना चाहिए, आउटस्टैंडिंग बल्लेबाजी, क्या पेसर को यहां पर हैंडल करता हुआ ये बंदा, क्या कमाल की बल्लेबाजी। और यहां से गेंदबाजी के ऊपर देखिए सर में पूरी तरह से दबाव डाल दिया है और फील्ड फैला दिया जा चुका है। लेकिन गेंदबाज को भी हिम्मत नहीं हारनी चाहिए, क्रिकेट है, होता रहता है दोस्तों, एक आध गेंद में आपको वापसी मिल सकता है, लेकिन वो गेंद कौन सा होगा। और ये चलिए ये तो रास्ता इस बार अंपायर भी थोड़ा रह गए, शायद यहाँ पर लाइन है के करीब काफ़ी गेंद निकला। बल्लेबाज थोड़ी सी देखिए परेशान है, बता रहे हैं कुछ बाहर, लेकिन होता रहता है जब मामला कैसे 50-50 होता है, कभी बल्लेबाज के पक्ष में तो कभी गेंदबाज के पक्ष में। वाइड यॉर्कर इसे कहते हैं, वाइड यॉर्कर, जहाँ गेंदबाज कामयाब भी हो जाते हैं। और इस बार कहते हैं ना बकरे की माँ कब तक खैर मनाएगी, आप लगातार गेंद स्टॉप से बाहर नहीं फेंक सकते हो, इसलिए तो अंपायर को रखा गया है। आपको ऑफ स्टंप के बाहर थोड़ा बाहर कर सकते हो, उसके लिए माफीनामा है, लेकिन लेग स्टंप के बाहर जरे भी नहीं। और ये चलिए लेग विफर, उंगली उठी लाइन पर आ गए थे और बड़ा विकेट से
धन्यवाद डीजे। डीजे आउटस्टैंडिंग डीजे सॉन्ग राज, डीजे राज अगसन। और यहाँ चलिए बात करेंगे 5 गेंद के ऊपर 16 रनों का इनिंग्स समाप्त हुआ। यहाँ पर ताबड़तोड़ इनिंग्स जिसे कहते हैं ताबड़तोड़ इनिंग्स यहाँ पर खेल कर आए और हर बल्लेबाज देखिए ताबड़तोड़ इनिंग्स खेल रहा है। अगर ऐसा इनिंग्स चलता रहा तो मैंने पहले जिक्र किया कि चौथा ओवर के अंदर मैच करीब आ जाएगा। स्कोर देखिए 44-44 के घर के ऊपर है और नए बल्लेबाज मैदान के ऊपर उतरे हैं। देखें चलिए दिलीप पाटिल देसाई, क्या बात है, एक एक सवा शेर हैं इस टीम में, सब तगड़े खिलाड़ी हैं। थोड़ा बॉडी से दूर और बिन पाइल से बजा घुंघरू, छिन 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 छिन, यानी एक्स्ट्रा के रूप में एक रन आता हुआ। और ये चलिए जो पिछला गेंद है ना उसका गुस्सा निकाला इस गेंद के ऊपर और देखिए गेंद को रोका गया और गेंद को देखिए रोका यहाँ पर और तब तक दोनों बल्लेबाज 2 रन बना लिए। ऊपर की हो गई समाप्ति, यहाँ पर 3 ओवर का खेल हो गया समाप्त। स्कोर की बात करेंगे 47 रन बन चुका है। अभी जीत की बात करेंगे तो यहाँ से 22 रनों की जरूरत है। आने वाला 12 गेंद के ऊपर इस मैदान के अंदर ड्रिंक्स और वक्त चलते हैं डीजे मास्टर के पास। हेलो, धन्यवाद डीजे। तो चलिए इसके बाद जो मैच है ये चीज़ के ऊपर गौर रखना होगा। आर्यन पर्थ टीम को यहाँ से अगला मैच खेलना होगा तुरंत, लेकिन उसके लिए तैयार रहना होगा स्वर्गीय शिवाजी दादा सेलर्स खामबलपड़ा टीम है। आपको यहाँ पर उपस्थित रहना होगा कप्तान को, और जैसे ये मैच समाप्त होगा टॉस किया जाएगा, उसके बाद फिर मैच मैदान के अंदर शुरू हो जाएगा। लेकिन अभी जो मैच मैदान के अंदर कहानी है, देखिए मैदान में थोड़ा सा सनसनी मच चुका है। यहाँ पर सोपोन की विकेट गिरने के बाद लग रहा है कि मैच कहीं ना कहीं थोड़ा सा फंसा है, लेकिन जब तक मैदान के अंदर एक सेठ बल्लेबाज श्रीनाथ हैं तब तक मैं कहूँगा ये मैच सुरक्षित है। लेकिन क्रिकेट है दोस्तों, ये सब कहना इतना आसान नहीं काम है। 12 गेंद 22 की जरूरत है, 11 के औसत से रन बनाना होगा। थोड़ा विकेट की तरफ नजर ले लेते हैं, जहां पर आर्यन पर्थ टीम 2 विकेट्स गवाए हैं और वहां पर समर 11 टीम ने भी 2 विकेट गवाए थे। यानी विकेट यहां पर सेम चल रहा है। टॉस की तरफ जाकर देखते हैं। आर्यन पर्थ टीम ने टॉस जीता था, तो कहीं ना कहीं यहां से 21 रन बना सकते हैं, लेकिन विकेट नहीं खोना होगा। अगर यहां से विकेट खोते हैं तो फिर जो कंपलसरी आपको रन है ना वो बनाना होगा। तो चलिए सुभाष सर थोड़ी 2 अंपायर का नाम दे दीजिए एक बार। पटकी हुई गेंद, जो जाल बिछाया था, कहते ना शेर का शिकार करना है तो फिर बकरा का इस्तेमाल करना पड़ता है, और जो जाल बिछाया था छोटी गेंद से श्रीनाथ का विकेट।
धन्यवाद डीजे। चलिए यहाँ पर जगदीश जी देखिए, यहाँ पर समर 11 टीम बता रहे हैं कि हमारे हड्डियों से जितना मांस लेना है निकाल कर ले लीजिए, लेकिन हम ये मैच नहीं छोड़ेंगे, आसानी से नहीं छोड़ेंगे भाई। ये मुकाबला देखिए लगातार दूसरा विकेट से, पिछली ओवर में देखिए सफवन का विकेट गिरा और उसके बाद देखिए यहाँ पर सिरनाथ एक सेठ बल्लेबाज का आउट होना और दो नए बल्लेबाज मैदान के ऊपर इन होना, ये थोड़ा मुश्किल काम बन सकता है। अतुल पाटिल देखिए नॉन स्ट्राइक पर, लेकिन स्ट्राइक पर दिलीप पाटिल। ओहो, ये चलिए ताकत देखिए, पावरफुल आसमानी तूफानी सुल्तानी कड़क छक्का। विनोद सर देखिए क्या मैच हो रहा है यहाँ पर, क्या टक्कर का मैच हो रहा है दोनों टीमों के बीच में। और दर्शक तो हमेशा ऐसी मैच देखना चाहते हैं, कहती ना वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। छक्के के साथ मैच में फिर से पलटवार, जहां 21 की जरूरत थी यहां से देखिए 22 का जरूरत था और यहां से देखिए 16 रनों का जरूरत है। आने वाला 10 गेंद, ये ओवर बहुत बड़ा ओवर रहेगा। ज्ञानेश्वर देखते हैं यहां पर क्या बचेंगे इस बल्लेबाज से। और ये चलिए क्या कर बैठे यहां पर, खराब गेंद। ओहो, लैला की शादी में लफड़ा हो गया, अरे बहुत बड़ा लफड़ा हो गया गुरु, और 1+4 दे गया। धन्यवाद डीजे। और देखिए 5 रन आ गया कुल इस गेंद के ऊपर, तो अभी जीत के लिए देखिए 11 रनों की जरूरत है। अंपायर कुछ इशारा कर रहे थे, ओ बीमर के लिए चेक किया जा रहा है। चलिए थोड़ा सा यहाँ पर जीटीसी तो चलिए नो बॉल्स। ये देखिए बेनिफिट फायदा, यानी लैला की शादी में बहुत बड़ा लफड़ा हो गया, यानी लैला भाग गई, मजनू आने से पहले लैला फरार। अब क्या करना होगा इन बारात को, फ्री हिट, क्या बात है, खाना भी बेकार, शादी में हो गई बहुत बड़ी लफड़ा। देखिए फ्री हिट था लेकिन फिर भी बाउंसर से किया गया हमला। डॉट गेंद, ये डॉट गेंद ज्यादा परेशानी नहीं बनाएगा, लेकिन से फिर भी मेरे हिसाब से यहाँ पर हिम्मत नहीं जोड़ रहे हैं समर 11 देखिए दातिली टीम। भलाई उनकी थोड़ा सा गेंदबाज के ऊपर खराबी हो रही है, पिटाई हो रही है, लेकिन से पेसर में होता है ऐसा। ज्ञानेश्वर देखिए अच्छी वापसी दिलाए थे, पहली गेंद के ऊपर विकेट लिए थे, उसके बाद छक्का जो लगाना वहां से दबाव बन गया, और उसके बाद जो 1+4 निकला, और वहां से मेरे हिसाब से कहीं ना कहीं मैच निकलता हुआ। और ये चलिए जो हम देख सकते हैं स्क्रीन यहाँ हल्के से लगाया गया एलईडी, और ये चलिए क्या हो गया यहाँ से। चलिए यहाँ पर बल्लेबाज ने 2 रन ले लिए, यहाँ पर गाड़ी पटरी से बाहर जा चुकी है, यहाँ पर मैच को बचाना थोड़ा मुश्किल काम। चौथा ओवर तक देखिए टीम का स्कोर पहुंच गए, 60 रन तक पहुंच गए, 9 की जरूरत है। और इस बार भी देखिए छोटा गेंद से कर रहे हैं परेशान, वाइड गेंद, हाइट ज्यादा, हाइट ऊंचाई, और थोड़ी सी नाराज है गेंदबाज, लेकिन क्या करें जब अंपायर की डिसीजन आ जाए तो मानना ही पड़ता है। बाउंसर से कर रहे थे हमला, इसलिए कहता हूं सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, सर के ऊपर जाए तो बाउंसर। और ये बड़ा बाउंसर था, लेकिन कभी कभी अंपायर के डिसीजन से चलना पड़ता है, क्योंकि अंपायर भी हमारे जैसे इंसान है, क्योंकि कैच हमसे भी छूट जाता है। जब हमारे फील्डर से कैच छोड़ता है तो जब 50-50 मामला आता है ना, अंपायर को तो एक तरफ डिसीजन देना ही पड़ता है, चाहे वो बल्लेबाज के पक्ष में हो कभी गेंदबाजी। चलिए यहाँ से आयोजन करता बता रहे हैं कि रिव्यू नहीं दिया जाएगा, क्योंकि ये क्या रिव्यू दिया गया यहाँ पर
चलिए बीमर के लिए आपको मिल सकता है, लेकिन इस तरह के वाइड गेंद के लिए यहाँ पर तो चलिए मुकाबला शुरू कीजिए। कोई बात नहीं, ऐसा होता रहता है। मैंने ये बात बताया, जब एक एक डिसीजन ऐसा आ जाता है ना, किसी एक पक्ष में तो जाना पड़ता है। और तारीफ करना चाहूँगा यहाँ से समर 11 टीम के खिलाड़ियों को भी, बिल्कुल डिसीजन से आगे चलते हुए। ओहो, इस बार किया हल्ला बोल, बहुत बड़ा लंबा छक्का। धन्यवाद जगदीश जी। मैंने पहले बताया था, जब शुरुआत हुआ था मैंने बताया था कि अगर ऐसा बल्लेबाजी होता है तो मैच चौथा ओवर में समाप्त हो सकता है। अभी देखिए 7 गेंद के ऊपर 2 की जरूरत है, और 7 वही चीज है, क्या अंतिम गेंद के ऊपर मैच को कर देंगे समाप्त, क्योंकि उसके बाद 6 गेंद आना है। मैं कहूँगा यहाँ पर समर 11 टीम की बात करेंगे, बहुत अच्छी स्कोर बनाए थे, ये कोई बुरा स्कोर नहीं था, और गेंदबाजी भी देखिए खराब ही नहीं थी। थोड़ा कहूँगा ना, वहाँ जो छक्के और जो वाइड +4 वहाँ से मानसिक दबाव गिराए, वो बहुत बड़ा गलती था, चूक था। शायद मैं कहूँगा इस मैच में आपको निकलना थोड़ा मुश्किल हो गया आगे। और ये चलिए एक बार फिर से देखिए कैच यहाँ छोटा और मैच भी निकल गया, और शायद चौका भी हुआ, मुझे हिसाब से लग रहा है बाउंड्री लाइन के काफी करीब, लेकिन अंपायर का चौका बचाया गया, लेकिन मैच खत्म हो गया। 2 रनों की जरूरत है यहाँ पर, बल्लेबाज ने 3 रन ले लिए। चलिए कोई बात नहीं, समर 11 टीम आपने अच्छे क्रिकेट खेले आपने, क्योंकि मैं कहूँगा जो अंपायर के आप डिसीजन से नाराज हुए वो बड़ा गलती नहीं था, बड़ा गलती आपका वहाँ 1+4 प्रथमेश जी, वो चौका अगर सिंगल बचता था ना, और वो 1+4 भी नहीं हुआ, उसके बाद आपको बीमर गेंद फ्री हिट भी मिला। तो चलिए लाइनअप के साथ निकलना होगा दोनों टीम। समर 11 दातुली टीम, आपका भी तारीफ करना चाहूँगा, अच्छी खेल आपने खेले। शायद कुछ छोटा छोटा गलती से आपको नुकसान भुगतना पड़ा, लेकिन जो यहाँ पर ताबड़तोड़ बल्लेबाजी, सिरदान लीजिए, राजू लीजिए, सोपन लीजिए, कोई बल्लेबाज पीछे मुड़कर नहीं देगा। और उसके बाद जो दिलीप पाटिल का कहर जलजला आया, वो मैच को आसान बना दिया। अभी हम मुश्किल में आ गए हैं, यहाँ से मैन ऑफ द मैच किसको दिया जाए। तो चलेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ। और देखिए कहते हैं ना, डर तुझे एक कैदी बनाकर रखेगा, खुलकर बल्लेबाजी कर गुरु तो आंद्रे रसेल बनेगा। दिलीप पाटिल आंद्रे रसेल इनिंग्स है, क्योंकि जब सिन्नाथ का विकेट गिरा, राजू का विकेट गिरा, सोपन का विकेट गिरा, मैच थोड़ा सा फंसा हुआ था, लेकिन ताबड़तोड़ 18 रन बना दिए 6 गेंद के ऊपर। दिलीप पाटिल इस मैच के बन गए मैन ऑफ द मैच। कहते ना, डर तुझे एक कैदी बनाकर रखेगा। और तो चलिए पांडुरंग देशरी साहब से गुजारिश करते हैं, पांडुस भाई आइए, आपके शुभ हाथों से मैन ऑफ द मैच दिया जाएगा। दिलीप जी क्या तगड़े इनिंग्स खेले, पांडुरंग साहब देखिए उनके हाथों से मैन ऑफ द मैच दिया जाएगा। कांग्रेचुलेशन दिलीप साहब, क्या सुबह सुबह क्या ब्रेकफास्ट किए थे आपने?